नमस्कार नमस्ते फलटण युट्यूब चॅनल मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो। सातारा सांगली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची रणधुमाळी जोरदार चाललेली आहे आणि निवडणूक आता अंतिम टप्प्यात आलेली आहे। याच पार्श्वभूमीवरती सातारा सांगली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचे विश्लेषण करण्यासाठी आपल्याशी उपलब्ध आहेत ज्येष्ठ पत्रकार ज्यांनी गेली 25 वर्ष पुढारी पेपरच्या माध्यमातून पत्रकारिता केलेत असे ज्येष्ठ पत्रकार पोपटराव मिंड सर आहेत। त्यांच्याकडून आपण विश्लेषण करून घेणार आहोत। सर स्वागत आहे आपलं। नमस्कार सर पहिलाच प्रश्न तुम्हाला, रणधुमाळी अंतिम टप्प्यात आलेली आहे, काय समीकरण असतील? निवडणूक संघर्षमय होईल की एकतर्फी होईल? सध्याच्या घडीला एकंदरीत वातावरण पाहिलं तर महायुतीचे उमेदवार धैर्यशील कदम यांचं पारडं थोडंसं जड वाटतंय। महायुतीचे संख्याबळ जर पाहिलं तर ते संख्याबळ तुलनेनं महाविकास आघाडीपेक्षा अधिक संख्याबळ आहे आणि त्यामुळं सध्याच्या घडीला धैर्यशील कदम यांचं पारडं जड वाटत आहे। सर आपण पाहिलं तर 6 वर्षापूर्वी निवडणूक झाली होती स्थानिक स्वराज्य संस्थेची सातारा सांगलीची, त्यामुळे ते शेखर गोरेंच्याकडे आकडेवारी जास्त होती, मात्र त्यांना पराभव सामना करावा लागला। तर 6 वर्षापूर्वीची जी परिस्थिती आहे ती जरा वेगळी होती, कारण राष्ट्रवादी आणि काँग्रेस अंतर्गत ती निवडणूक झालेली होती। काँग्रेसचे मातब्बर उमेदवार होते, त्या उमेदवाराला एक राजकीय मोठा वारसा होता, मोठं पाठबळ होतं, आर्थिकदृष्ट्याही ते कुटुंब मोठ्या प्रमाणात सक्षम होतं आणि त्यावेळी ते मराठा समाजाचे उमेदवार असल्या कारणानं जातीय समीकरणाचाही फटका त्यांना त्यावेळी बसलेला होता। त्याचबरोबर त्यांच्या विरोधात जे शेखर गोरे उमेदवार होते त्यावेळी त्यांचे बंधूही त्यांच्या बरोबर नव्हते आणि त्याचाही त्यांना निश्चितपणे फटका बसलेला होता आणि त्यामुळं त्या निवडणुकीमध्ये अनपेक्षित म्हणजे संख्याबळ जरी राष्ट्रवादीचं जास्त असलं तरी काँग्रेसनं त्या ठिकाणी बाजी मारलेली होती। मला एक सांगा सर, तुम्ही जिल्हा परिषद निवडणूक झाल्या आणि त्यामध्ये जर पाहिलं तर सातारा जिल्हा परिषद असेल किंवा सांगली जिल्हा परिषद असेल, दोन्ही ठिकाणी महायुतीमध्ये मोठा संघर्ष झाला होता। सातारामध्ये राष्ट्रवादीला आणि शिवसेनेला सत्तेच्या बाहेर भारतीय जनता पक्षाने ठेवले, तर सांगलीमध्ये काय झालं, शिवसेनेने त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाला पाठबळ न देता राष्ट्रवादी बाजून गेली होती। याकडे कसं बघता? स्थानिक राजकारणाचा विचार केला तर आपणाला भविष्यामध्ये येणाऱ्या अडचणीचा विचार करून त्या ठिकाणच्या त्या नेत्यांनी आपलं समीकरण त्या ठिकाणी बदललेलं होतं। सांगलीमध्ये शिवसेनेनं भाजपला जर साथ दिली असती तर त्यांच्या व्यक्तिगत अडचणी वाढल्या असत्या आणि त्यामुळं त्या स्थानिक राजकारणामुळं त्यांनी राष्ट्रवादीला सोबत घेणं केलेलं होतं। मला एक सांगा सर, अजून तुम्ही दुसरी गोष्ट, जिल्ह्यात आपल्या 4 मंत्री आहेत, त्यामधले भारतीय जनता पक्षाचे 2 मंत्री आहेत, ते ताकदीने काम करतायत, मात्र माहितीमधील जे 2 मंत्री आहेत पालकमंत्री शंभूराज देसाई आणि दुसरे मंत्री राष्ट्रवादीचे मकरंद पाटील, हे प्रचारात दिसत आहेत का कुठं? आता सध्याच्या घडीला ते महायुतीचेच सगळे मंत्री असल्या कारणानं वरिष्ठ पातळीवरती त्यांचा जो निर्णय झालेला असेल त्याप्रमाणे प्रत्यक्ष दिसत नाहीत प्रचारात, पण अंतर्गत त्यांच्या काही कुरघोड्या चालू असतील, प्रयत्न चालू असतील तर ही अलहिदा बाब आहे। कारण नुकत्याच जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये अध्यक्षपदाच्या वेळी मोठं जे राजकीय नाट्य घडलं होतं आणि त्या राजकीय नाट्याला वरिष्ठ पातळीवर असणारा पाठिंबा जर पाहिला तर निश्चितपणे भारतीय जनता पक्षाच्या मंत्र्यांनी आणि पक्षानं पूर्वीपासूनच तयारी केलेली होती आणि महायुतीतील इतर राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या मंत्र्यांना त्या बाजूला ठेवण्याचा अगदी जाणीवपूर्वक प्रयत्न यशस्वीरित्या त्यांनी केलेला होता आणि त्याची कुठेतरी बोच या दोन्ही मंत्र्यांना असणार आहे। वरून जरी ते दाखवत असेल आम्ही महायुतीसोबत आहोत, पण कदाचित अंतर्गत जर काही कुरघोड्या झाल्या तरी धैर्यशील कदम यांचं पारडं जड वाटत असलं तरी कदाचित अनपेक्षित घटना घडणारच नाहीत असंही म्हणता येणार नाही। मला एक सांगा सर, सातारा जिल्ह्यामधील शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी असेल, पॅनल टू पॅनल एक गट्टा मतदान होणार का? पॅनल टू पॅनल मतदान होईल की नाही याचे हे जरा शंकास्पद बाब वाटते, कारण काही केलं तर झालेली जखम आहे ती त्यावर किती प्रमाणात फुंकर मारण्यात महायुतीतील मंत्री वरिष्ठ यशस्वी होतात त्यावर पॅनल टू पॅनल मतदान हे अवलंबून आहे। कदाचित असंही नाकारता येत नाही की
हे जे नेते आहेत ते सातारा जिल्ह्यातले जरी असले तरी त्यांचं दोन्ही खटाव आणि मानमधले ते नेते आहेत. पण त्यांचे जे वरिष्ठ समर्थक आहेत त्यांच्या कशा प्रकारे राजकीय नीती त्यांची ठरते यावर या बाबी अवलंबून राहतील. 895 मतदान आहे, काय स्टेटस राहील मतदानाचं? आता आकडेवारीचा जर विचार केला तर आकडेवारीनुसार महायुतीकडं 500 पेक्षा मतदान अधिक आहे आकडेवारीनुसार. पण आकडेवारीच्या ह्याच्यात सातत्य राहीलच याची खात्री देता येत नाही. अंतर्गत काही करिश्मा झालाच तर उलटफेर सुद्धा होऊ शकतो. आणि ही एकतर्फी वाटणारी ही निवडणूक आहे ती कदाचित संघर्षमय होऊ शकते. पण आत्ताच्या घडीला तर निश्चितपणे अगदी 60% अधिक धैर्यशील कदमाचं पारडं अधिक जड वाटतंय. आणि गनिमी कावा रणनीती अभय जगताप कशा प्रकारे वापरतात हे यावर बरंचसं अवलंबून आहे. किंवा त्यांचे जे वरिष्ठ नेते आहेत कोणता कानमंत्र मतदारापर्यंत पोहोचवतात यावर सगळ्या बाबी अवलंबून आहेत. पण गतवर्षीच्या तुलनेत या वर्षीचा घोडे बाजार मात्र निश्चित कमी होईल असंही म्हटलं तर वागू होणार नाही. घोडे बाजार नाही असं वाटतंय तुम्हाला, मात्र चमत्कार घडू शकतो का 6 वर्षापूर्वी झाल्या प्रकारे? चमत्कार घडण्याची शक्यता थोडीशी धूसर असली तरी पण संघर्ष होण्याची शक्यता मात्र नाकारता येत नाही. अटीतटीची लढाईपर्यंत संघर्ष जाण्याची शक्यता आहे. आणि ऐनवेळी काही घडेल की त्यानुसार कदाचित एकतर्फी सुद्धा निवडणूक होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. पण निश्चितपणे विरोधकांना महायुतीचे उमेदवार कमी लेखत नाहीत हे मात्र निश्चित जाणवत आहेत. त्यांचा जो प्रचाराचा जोम होम टू होम म्हणजे प्रत्यक्ष मतदारांच्या गाठीभेटीवर जो भर आहे आणि विभागून प्रत्येक मंत्री वरिष्ठ नेते भेटतायत आणि पूर्वी घडलेल्या बाबी ज्या आहेत त्याकडे दुर्लक्ष करून नजरेआड करून ते अगदी उदाहरणच घ्यायचं झालं तर फलटणमध्ये येऊन सुद्धा संजीवराजे निंबाळकर यांचीही ते भेट घेत आहेत. याचाच अर्थ की ही निवडणूक गांभीर्यानं महायुतीनं घेतलेली आहे, संख्याबळ जास्त असलं तरी. शेवटच्या टप्प्यात निवडणूक आलेली आहे, आता अगदी 7 ते 8 दिवस राहिलेले आहेत. नेत्यांचा प्रचारात कोणी आघाडी घेतली असं तुम्हाला वाटतं? सध्याच्या घडीला प्रचारातले आघाडी पाहिले तर साहजिकच महायुती आहे यांनी प्रचारात आघाडी घेतलेली आहे. आणि काहीही करून, कारण या ठिकाणी आपल्या स्वतःच्या भावाची उमेदवारी तिथं मिळण्याची शक्यता असतानाही नामदार जयकुमार गोरे यांनी धैर्यशील कदम यांच्यासाठी निश्चितपणे आपलं वजन खर्च करण्याचा प्रयत्न केलेला निश्चितपणे जाणवतोय. म्हणजे माध्यमाच्या साह्यानं आपल्यापर्यंत ती माहिती पोहोचते. त्यामुळं निश्चितपणे या वरिष्ठांचा हा की नुसता त्यांना विजय नको आहे तर खूप मोठ्या फरकानं विजय ते अपेक्षित आहेत. आणि तसा विजय झाला तरच त्यांना समाधान मिळणार आहे. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंनी जिल्हा परिषद पंचायत समितीला ताकद लावली होती, सोलापूर जिल्ह्यामध्ये ताकद लावली होती, त्यात ते यशस्वी झाले. मात्र त्यांच्या पंचायत समिती ताब्यातून गेली होती आणि पुन्हा एकदा आता त्यांनी सोलापूरला विधान परिषदेसाठी ताकद लागली. तशी परिस्थिती साताऱ्यात होईल का? सातारामध्ये तशी परिस्थिती होणार नाही. अगदी निश्चितपणे सध्याच्या एकंदरीत राजकीय वातावरणावरून वाटतंय. आणि वरिष्ठ नेते मंडळी मंत्रीगण जे प्रयत्न करीत आहेत त्यांच्या आत्मविश्वासावरून असं वाटतंय की निश्चितपणे त्यांना यशाची पूर्ण खात्री आहे. पण विरोधकांनी पुन्हा उभंच राहू नये अशा पद्धतीचं मताधिक्य घेण्याचा त्यांचा प्रयत्न राहील आणि तसा त्यांचा प्रयत्न चालू आहे. त्याचबरोबर विरोधी उमेदवार जे अभयसिंह जगताप आहेत ते सुद्धा चांगल्या प्रकारे रणनीती वापरताना दिसत आहेत. प्रत्यक्ष प्रचारात त्यांनीही बऱ्यापैकी आघाडी घेतलेली आहे. त्यांना जयंत पाटलांच्या सारखा नेते जे आहेत ते कानमंत्र देतात, त्याचा निश्चितपणे त्यांनाही लाभ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नक्कीच आपण पाहिलं अखेरच्या टप्प्यात आलेली ही रणधुमाळी आता 5-6 दिवसांवरती आलेली आहे. आणि ज्येष्ठ पत्रकार पोपटराव मिंड यांचे विश्लेषण आपण पाहिलेलं आहे. भरभक्कम आघाडी, 550 पेक्षा जास्त मतदान त्यांच्याकडे आहे. हे कागदावरचं मतदान आहे. मात्र जर काही चमत्कार जर घडला
तर मात्र या ठिकाणी वेगळं चित्र पाहायला मिळेल असंही ते सांगतात. बघूया 22 जूनला आपल्याला पाहायला मिळणारच आहे. तोपर्यंत आपण वाट बघूया. आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबणार आहोत. पुन्हा भेटणार आहोत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.